वा अगदी महाराष्ट्रातला सगळ्यात लक्ष लागलेला जर मतदारसंघ कोणता असेल तर तो आहे बारामती। शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जाणारा बारामती, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा बारामती, पण आता मात्र पवार विरुद्ध पवार अशी लढत बारामतीमध्ये पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना महायुतीने इथून रिंगणामध्ये उतरवलेलं आहे, तर दुसरीकडे विद्यमान खासदार शरद पवार यांच्या कन्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महाविकास आघाडीकडून रिंगणामध्ये आहेत। नणंद भाऊजाईची ही लढत महाराष्ट्राला नेमका काय निकाल दाखवते याची उत्सुकता सगळ्यांना आहे। लढत सोपी नसणार आहे, लढत चुरशीची असेल, पण सध्या जी काही बारामतीकरांचा कल सांगतोय त्यानुसार पुन्हा एकदा सुप्रिया सुळे या मतदारसंघामध्ये आघाडी घेऊन खासदार बनू शकतात। शिरूर लोकसभा मतदारसंघ बराच वेळ हा मतदारसंघ सुद्धा चर्चेत होता आणि त्याचं कारण होतं की इथे उमेदवारी नेमकी कुणाला दिली जाणार। अमोल कोल्हे इथले विद्यमान खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून। महाविकास आघाडीमध्ये अजित पवार यांनी त्यांना थेट आव्हान दिलेलं आहे, त्यामुळे अजित पवार जर आपलं आव्हान पूर्ण करणार असतील तर उमेदवारी कुणाला देणार हा प्रश्न होता आणि अजित पवारांनी निवड केली इथलेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या पक्षामध्ये त्यासाठी प्रवेश केला आणि आता महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये सामना होतोय। विजय मात्र सोपा होताना दिसतोय इथे कुणाचा, तर पुन्हा एकदा विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचा। शिवाजीराव आढळराव पाटील हे अमोल कोल्हे यांच्याशी लढताना पुन्हा एकदा पिछाडीवर जाताना दिसतात। पुढचा मतदारसंघ मावळ। मावळमधला सुद्धा विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना शिवसेनेनं पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले खासदार महायुतीचे उमेदवार आहेत, तर दुसरीकडनं संजोग वाघेरे शिवसेना ठाकरे गटाचे नेते त्यांना महाविकास आघाडीकडनं इथून रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे। विजय सोपा मानला जातोय। मावळ मतदारसंघ पुण्यामधले 3 आणि रायगडमधले 3 विधानसभा मतदारसंघ मिळून हा मतदारसंघ बनतो। महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये आघाडी मिळताना दिसतेय। आणि यानंतर मतदारसंघ आहे सोलापूर। इथेही अगदी छान लढत चाललेली आहे, कारण दोन्ही उमेदवार ताकदीचे आहेत, महायुती आणि महाविकास आघाडीचे। महाविकास आघाडीनं इथून काँग्रेसकडून प्रणिती शिंदे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत, आमदार राहिल्यात आतापर्यंत, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता त्या उतरतायत। तरुण नेतृत्व आहे, तरुण उमेदवार आहे आणि त्यांच्या विरोधात महायुतीनं दिलेला उमेदवार सुद्धा तरुण उमेदवार आहे। आमदार झालेले राम सातपुते आपण अत्यंत गरीब घराण्यातून, सामान्य घराण्यातून, कोणती राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घराण्यातून आलोय असं त्यांचा नॅरेटिव्ह आहे आणि त्यामुळे एक तरुण उमेदवार विरुद्ध दुसरा तरुण उमेदवार अशी ही चुरशीची लढत दिसते। आणि या मतदारसंघाचा विचार केला तर एससी मतदारसंघ आहे, काटेकी टक्कर असणार आहे। यामध्ये राहुल गायकवाड यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची असणार आहे, जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहे, पण भाजपचा उमेदवार राम सातपुते हे मात्र इथून आघाडी घेताना दिसतायत या मतदारसंघामध्ये। पश्चिम महाराष्ट्रातल्या या 5 मतदारसंघाचा आढावा आपण पाहिला, आणखी 5 मतदारसंघांचा आढावा पाहायचा एक छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत रहा एबीपी माझा। हेलमेट का हो? क्या लाइसेंस देगा? एमएलए का बेटा हूँ। हाँ डैड, जरा ट्रैफिक पुलिस वाले से बात करना। क्या किया उसने? ना हेलमेट है ना लाइसेंस है और स्पीडिंग भी किया। उसको सीधा अंदर कर दो, जेल की हवा खाएगा ना तो अकल ठिकाने आ जाएगी उसकी। इतना कड़कपन तो जरूरी है। विक्रम कड़क डस्टी, कड़कपन जरूरी है। ओपिनियन पोलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। पश्चिम महाराष्ट्राचं चित्र काय आहे ते आपण पाहतो। 10 जागांपैकी 5 जागांचा अंदाज आपण जाणून घेतला अगदी छोट्याशा ब्रेकपूर्वी। माढ्याची जागा काय सांगते आपण पाहूयात। गेल्या अनेक काळ म्हणजे जवळपास गेले 15-20 दिवस, महिनाभर माढ्याचा मतदारसंघ हा सगळ्यांच्या चर्चेमध्ये राहिलेला मतदारसंघ होता आणि त्याचं कारण होतं महाविकास आघाडी आणि महायुती दोघांकडचे सुद्धा रुसवे फुगवे। रणजित सिंग निंबाळकर इथना सध्या खासदार आहेत, त्यांना भाजपनं उमेदवारी महायुतीकडनं दिली आणि भाजपच्या गोटामधनं भाजपच्या मित्रपक्षांकडनं प्रचंड नाराजीचा सूर उमटला। रामराजे निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची नावं यामध्ये आघाडीवर होती। दोघांची समजूत काढण्याचा महायुतीच्या नेत्यांकडून विशेषतः देवेंद्र फडणवीसांकडून मोठा प्रयत्न झाला। त्यानंतर लक्ष लागलं होतं की मग इकडे रणजित सिंग निंबाळकर यांना विरोध होत असेल तर मग आपण उमेदवार कोणता द्यावा। शरद पवार यांनी बराच काळ वाट पाहिली आणि अगदी शेवटच्या क्षणी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली। धैर्यशील मोहिते पाटील यांनी अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला, ते आता तिथनं उमेदवार आहेत आणि रमेश बारसकर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इथे असतील। वंचित बहुजन आघाडीची या मतदारसंघामधली भूमिका सुद्धा कायमच महत्त्वाची राहिलेली आहे। विजय इथे सोपा असणार आहे कुणासाठी? सोपा विजय असणार आहे इथे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी, त्यामुळे भाजपला या मतदारसंघामध्ये धक्का बसू शकतो। माढामधला मतदारसंघ। पुढचा मतदारसंघ आहे सांगली।
महाविकास आघाडीसाठी अत्यंत डोकेदुखी बनलेला हा मतदारसंघ आणि त्याचं कारण आहे शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केलेला उमेदवार चंद्रहार पाटील यांची उमेदवारी सांगलीमध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांनी घोषित केली आणि संजय काका पाटील जे सध्याचे इथले खासदार आहेत त्यांना भाजपनं इथून उमेदवारी दिलेली आहे. विशाल पाटील हे जे नाव आहे हे खूप चर्चेत राहिले गेले 15 दिवस. काँग्रेसचे नेते आहेत. या मतदारसंघामधनं महाविकास आघाडीकडनं त्यांना लढायचं होतं. मात्र शिवसेना ठाकरे गटाकडे हा मतदारसंघ गेला. विशाल पाटील नाराज झाले. आज विशाल पाटील यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे हा मतदारसंघ बारामती पाठोपाठ सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा असणार आहे. काटेकी टक्कर असणार आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या या मतदारसंघामध्ये. आणि या सगळ्यामध्ये संजय काका पाटील हे पुन्हा एकदा आपली खासदारकी टिकवताना दिसत आहेत. कारण इकडे कदाचित महाविकास आघाडीमध्ये मतांचं विभाजन होऊ शकतं. सातारा महायुतीकडनं इथला उमेदवार कोण असणार, कोणाच्या तिकिटावर लढणार याबाबतच्या चर्चा होत्या. अखेर उदयनराजे भोसले जे दिल्लीमध्ये जाऊन बसले होते, मला इथूनच उमेदवारी मिळावी आणि भाजपच्या तिकिटावरच मिळावी यासाठी त्यांचं म्हणणं पक्षानं मान्य केलं. उदयनराजे भोसले यांना इथून उमेदवारी दिली आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे आमदार होते, त्यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी दिलेली आहे. टक्कर मात्र इथे काटेकी असणार आहे. सहज सोपा विजय नसणार आहे आणि शशिकांत शिंदे पुन्हा एकदा भाजपसाठी एक धोक्याची घंटा. सातारा हा भाजपकडनं जाण्याची शक्यता आहे कारण शशिकांत शिंदे यांना आघाडी इथे मिळताना दिसते. कोल्हापूर मतदारसंघ शिवसेनेकडे होता. तिथे संजय मंडलिक हे खासदार होते आणि संजय मंडलिक यांनाच पुन्हा महायुतीकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि शाहू महाराज छत्रपती यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी दिली. प्रश्न फक्त इतकाच होता की महाविकास आघाडीतर्फे ते कुणाच्या तिकिटावर लढणार. त्यांनी निवड केली मी काँग्रेसकडनं लढेन, त्यामुळे ही जागा काँग्रेसला गेली महाविकास आघाडीकडे. आणि या दोघांमधली लढत मात्र कोल्हापूरच्या मैदानात चुरशीची होणार आहे आणि डाव कोण जिंकताना दिसतंय. संजय मंडलिक ह्या आघाडी घेताना दिसत आहेत. खरं तर शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिल्यानंतर हा विजय महाविकास आघाडीसाठी सोपा असेल असं मानलं जात होतं, पण सध्या जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार इथे चुरशीची लढत होईल आणि संजय मंडलिक आघाडी घेताना दिसत आहेत. शेवटचा मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातला हातकणंगले. सांगली आणि कोल्हापूरमधल्या मतदारसंघांचा मिळून हा मतदारसंघ बनतो. चुरशीची लढत इथे होणार आहे. पुण्यामध्ये तर सध्याचे खासदार जे शिवसेनेचे आहेत एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. धैर्यशील माने त्यांना उमेदवारी जाहीर करायला बराच वेळ लावला गेला. सत्यजित पाटील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महाविकास आघाडीकडून आणि राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवारी राजू शेट्टींना द्यावी की दुसरा उमेदवार द्यावा यावरून चर्चा सुरू होती. पण राजू शेट्टी महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर लढायला तयार नव्हते. इथेच वाद झाला आणि अखेर राजू शेट्टी यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या ही तिरंगी लढत दिसणार आहे हातकणंगले मतदारसंघामध्ये. खरं तर आणखीन 2 उमेदवार या मतदारसंघामध्ये आहेत, त्यामुळे ही लढत पंचरंगी सुद्धा असणार आहे. ते 2 उमेदवार कसे टक्कर देतात यावर ठरेल ही चुरशीची लढत. पण सध्या जी चित्र दिसतंय त्यानुसार उद्धव ठाकरे यांचा उमेदवार आणि महाविकास आघाडी इथे आघाडी घेताना दिसते. आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या या चित्रानुसार हातकणंगले पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आपल्याकडे राखताना दिसतात, जरी धैर्यशील माने हे त्यांना सोडून गेलेले असले तरी. हे एकूण महाविकास आघाडीचं चित्र पश्चिम महाराष्ट्रातलं चित्र आहे. या चित्रावर सगळ्या जाणकारांचं काय म्हणणं आहे, राजकीय विश्लेषक काय म्हणतात जाणून घेणार. छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा. कुछ महीनों से मैं आइसक्रीम नहीं खा पाता था. तकलीफ